केसरकर यांनी सबनीसवाडा, मोती तलावासह रामेश्वर प्लाझा, पंचम खेमराज महाविद्यालय येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। पंचम खेमराज महाविद्यालयासह शहरात झाड पडून नुकसान झालेल्या भागाची यावेळी नगराध्यक्ष युवराजनी श्रद्धाराजे भोसले, मुख्याधिकारी विनायक गावणकर, युवराज लखमराजे भोसले, नगरसेवक अजय गोंदावळे, सुकन्या टोपले, प्रतीक बांदेकर, नगर परिषदचे वैभवकुमार अंधारे, दीपक मापसेकर, जयप्रकाश सावंत, हेमंत बांदेकर, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते। नमस्कार। आता आम्ही पावणी करायला निघाले होते आणि बघितलं की बहुतेक डॅमेज झाला आहे सावंतवाडी सिटीला। बहुतेक रूफ्स पण पडले आहे। आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर पावणी करणार आहे। लोकांना जी मदत लागली, आमचे नगरसेवकची टीमनं ऑलरेडी इन्फॉर्म करून घेतलं आहे। ते सगळे त्यांचे वॉर्डमध्ये काय काय इन्सिडेंट झाले आहे ते आम्हाला रिपोर्ट करतील। आम्ही MSCB सोबत प्री मॉन्सून मीटिंग घेणार आहे। ते प्री मॉन्सून मीटिंगमध्ये झाडचे जे ट्रिमिंग करावं लागणार ते लवकरात लवकर बघून घेऊया। आणि दीपक भाई बी आज इथे आहे। त्यांच्या सहकारी आम्हाला नेहमी राहते। पालकमंत्री साहेब आहे, मुख्यमंत्री साहेब आहे, ते आम्हाला नक्कीच मदत करतील, ते आम्हाला खात्री आहे। मी आता एका कार्यक्रमाला तहसीलदाराने आम्ही एकत्र आहोत। मी तहसीलदारांना ताबडतोब याचा पंचनामा करायला सांगतो, कारण नेहमी नुकसान भरपाई देताना पावसाचा नॉर्म लावला जातो, परंतु हे चक्रीवादळ असल्यामुळे इथं पावसाचा नॉर्म लावता येणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या बाबीचा विचार करून एक विशेष बाब म्हणून कॉलेजला मदत करण्यात यावी असं मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी बोललो। वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या संदर्भात मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि सुपरिटेंडेंट इंजिनियरशी बोललो आणि बाहेरची जादा लोक पाठवून या ठिकाणचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल। काय सूचना कराल का? नगराध्यक्ष बाजूला आहेत, मुख्याधिकारी नगराध्यक्ष आहेत, त्यांना या गोष्टीची अधिक माहिती असणार, कारण हा ऑफिशियल विषय आहे। त्याला त्या माहिती घेऊन त्याच्यात काय संदर्भात काय करायचं त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे। सोमवारी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हे सगळं घालून आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात फळं पडूनचं नुकसान होतं, तर या सगळ्याचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी। मदत तर ऑलरेडी जाहीर केलेली आहे, परंतु पंचनाम्यामध्ये या व्यक्तींचा समावेश व्हावा शेतकऱ्यांचा, अशी मी मागणी करतो।